माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्डा, मिरज विभाग मिरज यांनी घरफोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करून माननीय पोलीस निरीक्षक अजित सिद यांना चोरी व घरफोडी, जबरी चोरी यासारखे गुन्हे उघडकीस आणण्याच्या महत्त्वाच्या सूचना दिल्या। त्या सूचनेप्रमाणे माननीय पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक करून चोरी, घरफोडी, जबरी चोरी याचे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देशित केले आहेत। दिनांक 30/1/2025 रोजी गुन्हे रजिस्टर नंबर 73/2025 BNS कलम 309(4) याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्यातील 20 ते 25 वयोवर्ष असणारे अज्ञात आरोपी याने फिर्यादी यांच्या घरी कोणी नसताना फिर्यादीची आजी सोनाबाई कांबळे या लोखंडी कॉटवर झोपलेल्या असताना तिचे तोंड दाबून तिच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची लाखी 25 मण्याची बोरमाळ जबरीनं काढून नेली आहे। याबाबत गुन्हा दाखल झाला आहे। सदर गुन्ह्याच्या ठिकाणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाने अधिकारी आणि अंमलदार यांनी भेट देऊन गुन्हा घडला त्या ठिकाणी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा अभिषेक सावंत राहणार पंचशील नगर मालगाव यांनी केला असल्याचं समजलं आणि त्यावेळी वरील पथकाने त्यास पंचशील नगर चौक मालगाव येथून चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारलं असता त्याने त्याचे नाव अभिषेक विवेक सावंत, वय वर्ष 21, धंदा मजुरी, राहणार पंचशील नगर मालगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली असे सांगितले। त्याच्याकडे जबरी चोरी गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता अभिषेक सावंत याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे आणि यावेळी आम्ही त्याच्या पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात सोन्याची लाखी 35 मण्यांची बोरमाळ मिळाली। तो मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सविस्तर पंचनाम्याच्या जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे। पुढील गुन्ह्याच्या तपासकामी अभिषेक विवेक सावंत, वय वर्ष 21, धंदा मजुरी, राहणार पंचशील नगर मालगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली याला दिनांक 1/2/2025 रोजी अटक करण्यात आली आहे।